मी मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम गुरुदेवाय विद्महे. ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात्. शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास गुरु ग्रहाच्या पालटासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, गुरुपालट गुरु ग्रहाचा मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश होत आहे. आपल्या सूर्य ग्रहमाळेतील 11 ग्रहांपैकी गुरु ग्रह सर्वात मोठा असून साधारण 1 वर्ष एका राशीत असतो. वक्री वगैरे असेल तर या कालावधीत थोडी वाढ होण्याची शक्यता राहते. मागील वर्षी वैशाख शुक्ल प्रतिपदा अर्थात 21 एप्रिल 2023 पासून ते आज रोजी 30 एप्रिल 2024 पर्यंत गुरुग्रह मेष राशीत होता. चैत्र कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी गुरुग्रह वृषभ राशीत प्रवेश करत आहे. याचा पुण्यकाळ मित्रांनो आज सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून ते दुपारी 2 वाजून 47 मिनिटांपर्यंत आहे. मित्रांनो, या पुण्य काळात गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन, गुरुचा मंत्र जप आणि गुरुच्या कारक वस्तूचे सत्पात्री दान करणे अत्यंत पुण्याचे काम आहे. सुवर्णपादाने आलेल्या गुरुचे फळ जरी चिंता असले तरी गुरुग्रह हा शुभ समजावा. मित्रांनो, आता जन्म चंद्र राशी आणि त्यांना येणारा गुरु हा कितवा आहे आणि त्यानुसार पिढ्यापर्यंत गुरुच्या उद्देशाने काही आपल्याला उपाय करता येतील का, यापैकी या संबंधी माहिती या ठिकाणी मी आपणास दाखवत आहे. आपली जन्मचंद्र राशी मित्रांनो कुंभ असेल तर आपणास चौथा गुरु आहे असं समजावं आणि या चौथ्या गुरुसाठी पूजा, मंत्रजप आणि दान करणं आवश्यक आहे. मित्रांनो, तूळ राशी जर आपली जन्मराशी असेल, चंद्र राशी, तर आपल्यास आठवा गुरु आहे असं आपण समजावे आणि पूजा, मंत्र, जप, दान आपल्याला करणे अत्यंत आवश्यक आहे. मिथुन जर जन्म चंद्र राशी आपली असेल तर 12वा गुरु आपणास आहे असे समजून पूजा, मंत्र, जप व दान हे आपणास करणे आवश्यक आहे. यानंतर आता पाहूया मित्रांनो, वृषभ राशीला पहिला हा गुरु येत आहे. तो वरील पैकी एखादा प्रकार जरी केला तरी चालतो. अर्थात पूजा करा, मंत्र जप करा किंवा दान करा. वृषभ राशीस पहिला, मीन राशीस तिसरा, धनु राशीस सहावा आणि सिंह राशीस 10वा याप्रमाणे हा गुरु येत आहे. या सर्वांना अर्थात वृषभ, मीन, धनु आणि सिंह या राशींना वरीलपैकी एखादा प्रकार करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये गुरु हा चांगला फळ देण्याची शक्यता असते. आणि वर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, कुंभ, तूळ आणि मिथुन या राशींना मात्र चौथा, आठवा, 12वा गुरु येत असल्यामुळे यांना पूजा, मंत्र, जप आणि दान हे तिन्ही गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच त्यांना तो गुरु पूर्ण वर्षभरामध्ये शुभ जाण्याची शक्यता असते. मित्रांनो, आपली जन्मचंद्र राशी आणि त्यानुसार गुरु पादाने येत आहे, कोणत्या पादाने येत आहे आणि त्या पादाचे फळ काय असणार आहे हे आता आपण या अ, तथ्यावरून पाहूया मित्र. आपली जन्मचंद्र राशी वृषभ, कर्क
धनु जर असेल तर सोन्याच्या पायाने गुरु आपल्या राशींना येत आहे हे समजा. आणि याची याचे फळ जे आहे हे चिंता आहे. पण चिंता ही अशुभ आणि शुभ या दोन भागात विभागली गेली आहे. तर ही शुभ चिंता आहे मित्रांनो, अशुभ चिंता नाही. त्यामुळे काळजी करण्याचे तसे कारण नाही. मेष, कन्या आणि मकर या राशींना गुरु चांदीच्या पायाने येत आहे. तो शुभ असणार आहे या तिन्ही राशींना. आता सिंह, वृश्चिक आणि मीन या जन्मचंद्र राशींना तांब्याच्या पायाने गुरु येत आहे. तर या ठिकाणी श्री प्राप्ती असा शुभ फळ या ठिकाणी सांगितलेले आहे. यानंतर मिथुन, तुळ आणि कुंभ या राशींना गुरु हा लोह पादाने येत आहे, अर्थात लोखंडाच्या पायाने येत आहे. यांना मात्र कष्ट सोसावे लागणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, आता गुरुग्रहाच्या कारक दानाच्या वस्तू कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया. यात सोने, कासे, पुष्कराज रत्न, चना डाळ अर्थात हरभरा डाळ, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले व घोडा, तंदुरुस्त घोडा. असे नाही की मरतुकडा. मंत्र जप संख्या मित्रांनो 19,000 आहे. यावेळी आपल्याला प्रतिमा सुवर्णाची पूजन करायची आहे, हे लक्षात घ्या. नुसताच मंत्र जप करायचा नाही आणि ती नंतर दान करायचं. मंत्र जप मित्रांनो काय घेणार आहात? देवांनाम च ऋषींनाम च गुरु कांचन सनिभ बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. हा मंत्र जप आपल्याला 19,000 करायचा आहे, हे लक्षात. मित्रांनो, गुरु सुवर्ण प्रतिमेचे पूजनेसाठी व सत्पात्री दान देण्यासाठी संकल्प सोडूनच आपल्याला हे कर्मकांड करायचे आहे. तो संकल्प आपण काय सोडणार आहात? सुरुवातीपासून सुरुवात आपण करायची आहे. ज्या ठिकाणी मम येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला हा संकल्प याप्रमाणे म्हणायचा आहे. मम जन्म राशी हे सकाशात अनिष्ट स्थान स्थित गुरु हा पीडा परिहारार्थ एकादा एकादश स्थान व शुभ अशुभ फल प्राप्त्यर्थ सुवर्ण प्रतिमायां बृहस्पती पूजनम तत्प्रीतिकरम अमुक दानम च करिष्ये. अमुक ठिकाणी वस्तूच्या नावाचे उल्लेख करायचा आहे. यानंतर मित्रांनो, गुरुच्या ध्यानाचा श्लोक आपल्याला घ्यायचा. म्हणजे हा ध्यानाचा श्लोक अर्थात पूजेच्या आधी घ्यायचा असतो. एहिंगिर संसंभूत अयारूढ चतुर्भुज हो वाचस्पते जीव सिंधू मंडल संभव दंडाक्ष सूत्र वरद कमंडलूधर प्रभू महानिंद्रेती संपूज्यो विधिवन्नात्नाम गृहा. आता दानाचा श्लोक काय आहे? दान करताना आपण हा श्लोक म्हणायचा आहे आणि दान करायचंय मित्रांनो. बृहस्पती प्रीतिकरम दानम पीडा निवारक सर्वपत्ती विनाशाय विज्जाग्र्याय ददामय. अशा प्रकारे हा श्लोक म्हणून आपण दान करायचं सत्पात्री ब्राह्मण देवतेला. तेव्हा मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल की आजपासून जो गुरु हा वृषभ राशीत प्रवेश करत आहे, तर त्यासाठी आपण काय करायला हवे हे आपल्या लक्षात आले असेल. तेव्हा याच ठिकाणी मी हा व्हिडिओ संपवत आहे, जो गुरुपालटा संबंधीचा व्हिडिओ. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा आणि आपले मत कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य नोंद करा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा.
शिवशंभो, हर हर महादेव.